जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट्स अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पालघर जिल्हा परिषदेकडून एक भरती जाहीर झालेली आहे. मोठी भरती आहे, त्याच्या रिलेटेड माहिती घेऊन आलेलो आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नोटिफिकेशन आपल्यापर्यंत भरतीचे लवकरात लवकर येत राहतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे पालघर जिल्हा परिषदेकडून ही भरती होणार आहे. शिक्षक या पदासाठीची भरती आहे. ठीक आहे, शिक्षक या पदासाठीची भरती होणार आहे. बघा, हे जे पत्रक आहे 14/8/2024 हे जाहिरातीचं पत्रक आहे. ठीक आहे, हा GR आहे 14/8/2024चा. तर यामध्ये पहिला मुद्दा काय म्हणतोय बघा, अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने ही जी भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. ठीक आहे, कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याकरिता 16/8/2024 ते 23/8/2024 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाची तारीख आहे 16/8/2024 ते 23/8/2024. म्हणजे आजपासून हे अर्ज चालू झालेले आहेत. तर तुम्ही अर्ज भरण्याच्या प्रोसेसला सुरुवात करू शकता. बघा, ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे www.zpalghar.government.in. तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन पण ही माहिती पाहू शकता. संपूर्ण माहिती दिलेली आहे तिथे पण. यानंतरनं पुढचा मुद्दा काय असणार आहे बघा, याच्यामध्ये ही जी भरती आहे एकूण पद किती आहेत तर तेही आपल्याला महत्त्वाचं आहे की एकूण रिक्त पदे आहेत 936. सद्यस्थितीमध्ये रिक्त असलेली पदे आहेत 936 आणि संभाव्य रिक्त होणारे पदे आहेत 955. तर अशी एकूण ही जी भरती आहे 1891 एवढ्या मोठ्या पदांसाठी होणार आहे. खूप मोठी पदं आहेत. फक्त पालघर जिल्ह्यामध्ये 1891 पदाकरिता ही भरती होणार आहे. तर बघा, पुढचा मुद्दा आहे इच्छुक उमेदवारांचे अर्ज 23/8/2024 पर्यंत तुम्हाला या पत्त्यावरती अर्ज पाठवायचे आहेत. शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक 17, कोळगाव पालघर, बोईसर रोड पालघर. तर या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे. त्यामुळे तुम्हाला हे अर्ज या पत्त्यावरती पाठवायचे आहेत. यामध्ये पुढचा मुद्दा बघूयात आपण की तुम्हाला या पदासाठी मासिक तत्वावर एकूण मानधन किती दिलं जाणार आहे तर एकूण 20,000 रुपये. एकूण 20,000 रुपये एवढं तुम्हाला या पदासाठीचं मानधन असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एक हमीपत्र सादर करायचं आहे शिक्षण अधिकाऱ्याला. ठीक आहे, शिक्षण अधिकाऱ्याला तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे. तर हमीपत्र कशाबद्दल द्यायचं आहे त्याबद्दल माहिती आहे. नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शासकीय पदाचे विहित कामं पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील, म्हणजे तुमची राहील. तर त्याबद्दलचं हे हमीपत्र आहे जे तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हे हमीपत्र अर्जासोबत सादर करायचं आहे. पुढचा मुद्दा आहे की कोणताही गुन्हा तुमच्यावर नसला पाहिजे. त्यानंतर नियुक्ती नियमित पेशा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ही जी नियुक्ती आहे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या नियुक्ती नियमित पेशा शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असेल. म्हणजे जर समजा पालघर जिल्हा परिषदेला नियमित शिक्षक जर उपलब्ध झाला तर त्या ठिकाणी तुमची निवड ते रद्द करू शकतात किंवा तुमचा कार्यकाळ संपुष्टात आणू शकतात. पुढं पण याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, बघा हा मुद्दा दिलेला आहे. शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षकपदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तत्काळ सेवा समाप्त करण्यात येईल. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही इच्छुक असाल या पदासाठी अर्ज करण्यासाठी तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्यासाठी. हे नक्की लक्षात ठेवा. जर समजा नियमित शिक्षक उपलब्ध झाला तर त्यावेळेस तुमची सेवा संपुष्टात येईल आणि त्यासाठी तुम्ही कुठेही धाव घेऊ शकत नाही, न्यायालयात जाऊ शकत नाही. पुढे बघूयात. याच्यामध्ये बघा अर्ज दिलेला आहे. तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे. तर अर्जाची लिंक मी तुम्हाला
डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो. तिथे जाऊन हे PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. सर्व अर्ज आहेत. तर कशा पद्धतीनं अर्ज आहे पाहायचा असेल तर स्टॉप करून पहा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला उमेदवाराचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, त्यानंतर जन्मतारीख, प्रवर्ग, ईमेल ID, मोबाईल नंबर, तुमचा वय, त्यानंतर तुमचे शैक्षणिक कागदपत्र जे आहेत, हे सर्व कागदपत्र तुम्ही पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. हे सर्व कागदपत्र तुमच्याजवळ जमा करून ठेवा आणि बघा सर्व कागदपत्रांचं तुम्हाला झेरॉक्स काढायची आहे. ठीक आहे. सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून त्यावरती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. म्हणजे सर्व झेरॉक्सवरती तुम्हाला सही करायची आहे स्वतःची. सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे. ठीक आहे. हे सर्व डॉक्युमेंट आहेत, पाहून घ्या. सर्व डॉक्युमेंट जातीचे प्रमाणपत्र आहे, जात वैधता प्रमाणपत्र आहे, नॉन क्रिमिलियर आहे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आहे, आधार कार्ड आहे. तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर त्याची राजपत्राची प्रत. तुमच्या नावामध्ये काही बदल असेल, समजा तुमचे शैक्षणिक समजा 10वी-12वीच्या तुमचं मार्क लिस्टवरती नाव वेगळं आहे आणि आधार कार्ड पॅन कार्डवरती नाव तुमचं वेगळं आहे, तर त्याचं तुम्हाला राजपत्राची प्रत तिथं सोबत ठेवणं आवश्यक आहे, नावामध्ये बदल असलेली. ठीक आहे. नसेल तर तुमची उमेदवारी तिथं तुम्हाला बाद करण्यात येऊ शकतं प्रोसेसमधून. त्यानंतरनं जे हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे शिक्षणाधिकाऱ्यांना, ते हमीपत्राचे इथं PDF आहे. तर हे पण मी तुम्हाला ॲड करून देतो टेलिग्राम चॅनलला, तर तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर सेवा करारनामा एक दिलेला आहे, तर हे पण तुम्हाला अर्जासोबत सादर करायचं आहे. हे पण तुम्हाला ॲड करून देतो. टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही भरती असणार आहे. एकूण पदे असणार आहेत 1891 पदासाठीची ही टोटल भरती आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पगार असणार आहे तुम्हाला 20,000 रुपये एवढा प्रतिमाह पगार असणार आहे. कंत्राटी स्वरूपाची भरती असेल, हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कंत्राटी स्वरूपाची भरती असेल आणि नियमित शिक्षक जर इथे उपलब्ध झाला तर त्या ठिकाणी तुमची सेवा संपुष्टात येईल. अर्जाची जी पद्धत आहे ऑनलाईन अर्ज नाही आहे, ऑफलाईन आपल्याला अर्ज करायचे आहेत. ठीक आहे. ऑफलाईन अर्ज आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. नोकरीचे ठिकाण संपूर्ण पालघर जिल्हा असेल. नोकरीचे ठिकाण तुमचं पालघर जिल्हा आहे आणि अर्जाची शेवटची तारीख ही 23 ऑगस्ट 2024 ही असेल. तर याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर तुमचं 12th, ग्रॅज्युएशन आणि शिक्षका रिलेटेड तुमचं जसं की DED आहे, TET आहे, हे ज्यांचं झालेलं आहे, तर जे पण काही संबंधित तुमचं क्वालिफिकेशन आहे ते जर पूर्ण असेल तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज पद्धती आहे ऑफलाईन. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर काही आणखीन माहिती हवी असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही त्याबद्दल माहिती विचारू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला अर्जाचा ॲड्रेस हा मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो, तर तिथून तुम्ही कॉपी करू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि जर तुमच्या जवळचे कोणी मित्र असेल, कोणी तुमचे भाऊ बहीण असतील की जे या पदासाठी पात्र असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा होऊन जाईल, जेणेकरून ते या भरतीसाठी अर्ज करू शकतील. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.